वुमन्स अँड चाइल्ड केअर प्लस या संस्थेच्या माध्यमातून 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधत विशेष महिला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाण्याचे दानशूर व्यक्तिमत्व तथा धनलक्ष्मीबाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नानजीबाई ठक्कर आवर्जून उपस्थित होते। सदर कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सिंधुताई कोल्हे, भापना संस्थेच्या नयनतारा भापना, लोकशाहीच्या शांतावाणी, जळगाव जनता सहकारी बँकेच्या डायरेक्टर डॉक्टर आरती हुजूर बाजार तसेच निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, डॉक्टर कल्याणी नागोरकर, नगरसेविका जयश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आता आपण ज्यांचे सन्मान केले त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देते की त्यांचं कार्य इतकं छान होतं की समाजासाठी ते काहीतरी एक छान प्रकल्प घेऊन आले आहेत आणि त्याचे योगदान ते प्रत्येक विविध क्षेत्रामध्ये देत आहेत। त्यामुळे आपण ज्यांचेही सर्वांचे इथे सन्मान केले त्या सर्व महिलांना मी शुभेच्छा देते। वर्षातले 365 दिवस आपण पूर्ण कुटुंबासाठी जगतो है ना, तर ते 365 दिवस आपण स्वतःसाठी पण जगलं पाहिजे। महिला दिनाच्या औचित्यावर आयोजित या विशेष कार्यक्रमात गरीब व गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। यासोबतच कचरा वेचणाऱ्या लहान मुलींना शिक्षण देणाऱ्या समाजसेविकांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला। कार्यक्रमात चिमुकल्यांनी आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। वुमन्स अँड चाइल्ड केअर प्लस या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी महिलांसाठी अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते। यंदा देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला दिनाचे औचित्य साधत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वुमेन अँड चाइल्ड केअर प्लस ही संस्था गेल्या 10 वर्षापासून आम्ही काम करतो। कष्टकरी महिला आणि त्यांचे पाल्य यांच्यासाठी आमची संस्था काम करते। त्यांच्या रहिवास क्षेत्रात जाऊन विद्यार्थ्यांचे वर्ग घेणे, त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या इतर ॲक्टिव्हिटींना वाव देणे व तिच्यामध्ये वाचन स्पर्धा आहे, लिखाण स्पर्धा आहे, जनरल नॉलेज आहे, रांगोळी आहे, ड्राइंग आहे, अशा वेगवेगळ्या त्यांच्या स्पर्धा घेतल्या जातात। तसेच त्यांची आरोग्य तपासणी, त्यांची छोटी मोठी सहल, त्यांना जनरल नॉलेज मिळावं म्हणून इतरही त्यांच्यासाठी कार्यक्रम राबवले जातात, प्रात्यक्षिकं घेतले जातात। त्यांची आरोग्य तपासणी करणे, त्यांची सहल काढणे, तसंच ह्या कष्टकरी महिलांसाठी आपण वर्षातून 6 ते 7 कार्यक्रम घेतो। त्यामध्ये संक्रांत महोत्सव असतं, महिला दिन आहे, आरोग्य तपासणी आहे, छोटी मोठी लहान सहल आहे, एक प्रबोधनात्मक महिला मेळावा, असे 6 ते 7 कार्यक्रम वर्षभरामध्ये या संस्थेतर्फे राबवले जातात। जवळजवळ या संस्थेकडे 500 कष्टकरी महिलांची नोंदणी आहे, त्यांचे नाव, पत्ता आणि मोबाईलसह, आणि शासनाच्या ज्या योजना आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमची संस्था करते। मगर आज का कार्यक्रम अनोखा कार्यक्रम था। बहुत से महिला थी और सभी महिला आनंद से वो भाषण ले सकती थी, सबका सत्कार किया। उसमें जो कचरा बीनने वाले हैं उनका भी सत्कार किया। धन्यवाद के पात्र वो है, क्योंकि मेरे उदाहरण है, मेरे पास कचरा बीनने वाले के बच्चे कम से कम 125 है कायम के लिए। वो बच्चे सवेरे माँ बाप निकल जाते और बच्चे उधर ही रह जाते, घूमते रहते आधा कपड़े से। तो सभी को उनका माँ बाप को भी सत्कार किया। साथ में जो कुछ अच्छे कर्म करने वाले सामाजिक कार्यक्रम को भी सत्कार किया। उसमें ज़्यादा करके महिला थी, उसके लिए मुझे आनंद मिला। मेरा सत्कार हुआ कि न हुआ महत्व नहीं, मेरा तो कायम सत्कार होता है। परसों पूना के अंदर हज़ारों की संख्या में तृप्तिदाई देसाई सामाजिक कार्यकर है, आयशा ताई जो हमारा तुकाराम महिला मंडल चलाती है, 13,000 महिला को पापड़ बनाने का काम दिया है और वो काम करती है। और उसने भी उसका 2-4-8 दिन के अंदर उसका ऑफिस का उद्घाटन भी करने को जाने वाला हूँ। तो कहने का मतलब ये कार्यक्रम ऐसे महिलाओं का होना चाहिए। और मैं समझता हूँ कि इतना दिन पुरुष आगे था, अभी महिला को आगे करेंगे